Hello students, in today's lecture we are going to take up hormonal control and sexual maturity in both male as well as female. मेल आणि फिमेलमध्ये आपण दोन्हीही त्यांच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कंप्लीट पाहिल्यात. त्याच्यामध्ये त्यांचे प्रायमरी सेक्स ऑर्गन, सेकंडरी सेक्स ऑर्गन और ॲक्सेसरी ग्लँड्स, डक्ट्स और एनी काइंड ऑफ ऑर्गन विच ॲक्च्युली असिस्ट फॉर देअर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. हा पार्ट आपण इथे कंप्लीट केला. आता आपण पाहणार आहोत मेल अँड फिमेल दोन्हीही बॉडीमध्ये ॲक्च्युअल हार्मोनल कंट्रोल कशा पद्धतीने किंवा कोणत्या कोणत्या हार्मोन थ्रू त्यांचं रेग्युलेशन किंवा स्टिम्युलेशन होताना दिसून येतं आणि त्याच्या अकॉर्डिंग मेल अँड फिमेल बॉडीमध्ये ॲट मॅच्युरिटी काय काय चेंजेस दिसतात आणि हे जे चेंजेस आहेत यांच्याबद्दल अगदी सुरुवातीच्या लेक्चरमध्ये आपण बोललो होतो, जे होते SSC, दॅट मीन्स सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर. सो लेट्स स्टार्ट विथ दॅट. फर्स्ट वी विल टॉक अबाउट द हार्मोनल कंट्रोल इन मेल. हार्मोनल कंट्रोल इन मेल. आता मेलमध्ये कोणते हार्मोन्स ॲक्च्युली त्यांच्या स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेसला, आता प्रायमरी फोकस कुठे असणार आहे आपला? प्रायमरी सेक्स ऑर्गन कोणता होता? टेस्टिस. टेस्टिसला प्रायमरी सेक्स ऑर्गन का म्हटलं आपण? त्याचं रिझन असं आहे की त्यांच्यापासून स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस स्टार्ट होऊन काय तयार होतात? स्पर्म प्रोड्यूस होतात. दॅट स्पर्म are nothing but the male gametes, and the production of these male gamete, it is first primary function of the reproductive system. So reproductive system मध्ये सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे फर्स्ट स्टेपला जर काय येत असेल तर ते स्पर्मॅटोजेनेसिस आहे. मग आता हा झाला फर्स्ट टप्पा. अँड देन जेव्हा ते टेस्टिस मॅच्युअर होतील, मॅच्युअर होत आहेत म्हणजे काय? दे सपोर्ट और दे ॲक्च्युअल बिकम फंक्शनल, दॅट मीन्स द स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस गेट स्टार्ट. सिंपल, हे पहिलं प्रायमरी. आणि मग सेकंड कन्सिडर करणार आहोत जे काही अँड्रोजेन हार्मोन आहे और टेस्टोस्टेरॉन, दे फर्दर लीड फॉर द सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर. असे आपण दोन टप्पे केलेत. आपण स्लोली जाणार जेणेकरून हा हार्मोनलचा पॉईंट तुम्हाला व्यवस्थित कळेल. टॉपिक छोटा आहे पण ह्याच टॉपिकवरती मॅक्सिमम क्वेश्चन विचारले जातात, कारण त्यांना माहिती असतं स्टुडंट हार्मोन्समध्ये कन्फ्यूज होतात. कोणता हार्मोन कुठे, काय, कशाला स्टिम्युलेट करतोय, कशा पद्धतीने कशाचं रेग्युलेशन चाललंय. सो लेट्स स्टार्ट विथ दिस. Hormonal control in male basically regulated by the two hormone. First one is FSH. Yes, you heard right. It's FSH, that means follicle stimulating hormone. It's a follicle stimulating hormone. आता मेलमध्ये FSH कसा आला? आता इथे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन म्हणजे FSH आहे. हे काय करतात? फॉलिकलला स्टिम्युलेट व्हायला मदत करतात. पण इन केस ऑफ मेल दे आर रिस्पॉन्सिबल फॉर द स्टिम्युलेशन अँड रेग्युलेशन ऑफ जर्मिनल एपिथेलियल सेल. हा पॉईंट आपल्याला इथे गेला होता. सो आपण ह्याच्याबद्दल पण बोलूया. आता हे कशासाठी हेल्प करतात? दे हेल्प फॉर दी रेग्युलेशन and stimulation of germinal epithelial cells. If you able to recall, we have seen what we can say LS of testes. टेस्टिसचा LS घेतल्यानंतर तिथे आपल्याला सेमिनिफेरस ट्युब्युल्सच्या आतमध्ये एक त्या सर्क्युलर स्ट्रक्चरमध्ये जर्मिनल इपिथेलियल सेल दिसल्या होत्या, राईट. दिस जर्मिनल इपिथेलियल सेल, ह्या सेल इट अंडरगोज मियोसिस and form the what we can say, it's a gamete. There is a formation of gamete and that gametes are nothing but sperm.
हे म्हणजेच काय आहे, मेल गॅमिट फॉर्म करतात. गॅमिट कोणता आहे, मेल गॅमिट, म्हणजे स्पर्म प्रोड्यूस करतात. अँड द प्रोसेस इट इज नोन ॲज स्पर्मॅटोजेनेसिस. स्लोली चालले, वन बाय वन जाणार आहे. आपण हार्मोनल कंट्रोल पाहतोय मेलमध्ये. हार्मोनल कंट्रोल करताना पहिला जो आपण पाहिला आहे, इट्स FSH, follicle stimulating hormone. This hormone works in male body as well as the female body. In case of male, they help for regulation and stimulation of germinal epithelial cell. त्या ज्या germinal epithelial cell असतात, as their name suggests, germinal epithelium, it relates to the germ cell. And that we know, male germ cell, it is known as spermatogonia. And in case of female, it is oogonia. मग ह्या ज्या जर्म सेल आहेत ह्या काय करतात, हे गॅमिट तयार करतात. मेल गॅमिट म्हणजे काय झाला, स्पर्म झाला. फिमेल गॅमिट काय झाला, एग झाला. मग ह्यांचं प्रोडक्शन हे प्रायमरी लेवलला येतं. आणि हे कुठून स्टार्ट होणार, ह्यांना कोण रेग्युलेट करणार, ह्यांना कोण कंट्रोल करणार, कोण त्यांना इन्स्ट्रक्शन देणार की आता काय करायचं आहे, आता हां टेस्टिस थ्रू काय करायचं आहे, स्पर्म प्रोड्यूस करायचं आहे. सो यांना रेग्युलेट करणारं जे हार्मोन आहे त्याला म्हटलं जातं फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. हा झाला आपला त्याच्यामधला पहिला. कुणाला केलं त्यांनी, जर्मिनल इपिथेलियम सेलला. इट्स अ फर्स्ट. नाव द सेकंड वन. द सेकंड सेल, दे आर नथिंग बट दी सर्टोली और सर्टोलाइज सेल. आता ह्या सर्टोलाइज सेल काय करणार आहेत आपण ह्यांच्याबद्दल बोलूयात. आता दिस काइंड ऑफ सर्टोलाइज सेल्स वेर इट इज ओके. ह्या ज्या सर्टोलाइज सेल्स आहेत ह्या स्पेसिफिक प्रोटीन सिक्रिएशनसाठी हेल्प करतात. दिस सर्टोलाइज सेल दे हेल्प फॉर द सिक्रिएशन ऑफ प्रोटीन अँड देर इज अ सिक्रिएशन ऑफ टू काइंड ऑफ प्रोटीन. फर्स्ट प्रोटीन इज नोन ॲज androgen binding protein. First protein, androgen binding protein, and second one is inhibin. Second one is inhibin, right? बघा, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोननी काय काय केलं आहे. सर्वात पहिल्यांदा त्यांनी ह्या ज्या काही जर्मिनल एपिथेलियल सेल होत्या ह्यांच्या रेग्युलेशनवरती लक्ष दिलं. मग ह्यांनी काय केलं, ह्यांनी ही प्रोसेस केली स्पर्मॅटोजेनेसिस. ही प्रोसेस होते म्हणजे काय, देर इज अ फॉर्मेशन ऑफ स्पर्म. स्पर्म प्रोड्यूस्ड होत आहेत का, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचं मेजर फंक्शन आहे ते म्हणजे मेल और फिमेल गॅमेट प्रोड्यूस करायचं. हे प्रोड्यूस करतायत ह्या प्रोसेस थ्रू आणि ह्या प्रोसेससाठी हेल्प करतायत ह्या जर्मिनल इपिथेलियल सेल. आणि ह्या सेलला कोण कंट्रोल करत आहे, ह्या सेलला कोण रेग्युलेट करत आहे, कोणाच्या थ्रू ह्यांचं स्टिम्युलेशन स्टार्ट होतं आहे, जस्ट बिकॉज ऑफ दिस हार्मोन अँड कॉल्ड ॲज द फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. फर्स्ट. सेकंड, सर्टोलाइज सेल. आता आठवत आहेत अगेन आपण तो जो सेक्शन घेतला होता तो आपण इथे TS ऑफ टेस्टिस परत एकदा पाहूयात म्हणजे तुम्हाला हे कनेक्शन लक्षात येईल. बिफोर दॅट वी नो देर इज अ पिरॅमिडल शेप लाईक सेल्स. दॅट सेल्स आर नोन ॲज सर्टोलायसेस. मग ह्या ज्या सेल्स असतात ह्या सर्टन काइंड ऑफ प्रोटीन सिक्रेट करतात. दोन टाईपचे प्रोटीन. फर्स्ट प्रोटीन इट इज अँड्रोजन बाइंडिंग प्रोटीन अँड सेकंड प्रोटीन इज इनहिबिन प्रोटीन. हे दोन्ही पण गरजेचे आहेत. आता अँड्रोजन हा मेल सेक्स हार्मोन आहे, दॅट मीन्स द टेस्टोस्टिरॉन, अँड दॅट सिक्रिएशन ऑफ दॅट टेस्टोस्टिरॉन इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स विच इज जनरली एक्झिबिटेड बाय मेल वेन दे कम्स ॲट देअर मॅच्युरिटी. जेव्हा मेल मॅच्युअर होतात अँड द मॅच्युरेशन पिरियड इज इन बिटवीन 12 to 14 और 13 to 16, म्हणजे इथून ह्या पिरियडमध्ये ह्यांचा हा प्युबरिटी पिरियड असतो. ह्या पिरियडमध्ये त्यांचे जे काही बॉडीमधले टेस्टोस्टिरॉन आहेत ह्यांची अमाऊंट वाढते आणि जर टेस्टोस्टिरॉन बॉडीमध्ये रिलीज झाले तर त्यांच्यामध्ये मेल कॅरेक्टरिस्टिक दिसायला स्टार्ट होतात. कोणत्या काय आहेत हे आपण थोड्याशा पुढच्या पार्टमध्ये पाहणार आहोत. हे समजतंय बरं. मग आता ह्याच्यासाठी काय करावं लागतं, ते जे टेस्टोस्टिरॉन आहे और अँड्रोजेन आहे त्या अँड्रोजेनला बाइंड करणारे प्रोटीन, हे प्रोटीन कोण सिक्रेट करतात, ह्या सर्टोलाइज सेल.
आणि अजून एका टाईपचं प्रोटीन असतं, म्हणजे किती सिक्रेट करायचं, एक्सेस सिक्रेट केले तेही चालणार नाही, कुठेतरी त्याला इनहिबिट पण केलं पाहिजे, म्हणजे स्टॉप पण केलं पाहिजे, दोन्ही काइंडचे. आता हे मेल अँड फिमेल बॉडीमध्ये बऱ्याच वेळेला हार्मोन दिसून येतात, म्हणजेच यांचा जो हार्मोनल कंट्रोल असतो एक्सेस झाला, जर सपोज फिमेलमध्ये मेल हार्मोन जर डॉमिनंट फॉर्ममध्ये झाले तर त्याचे सुद्धा जे रिझल्ट असतात ते आपल्याला दिसून येतात. म्हणजे हलक्याशा त्या ज्या गर्ल्स असतात त्यासुद्धा मेलिश वाटतात, किंवा अगेन थोडेफार बॉडीवरती हेअरी पॅटर्न थोडासा इन्क्रीज होतो, व्हॉइस बऱ्यापैकी मेलिश काइंड ऑफ होतो. दॅट मीन्स यांचं रेग्युलेशन म्हणजे किती अमाऊंटमध्ये हे हार्मोन सिक्रेट झाले पाहिजेत किंवा ॲट विच लेवल इट शुड गेट स्टॉप, ह्या दोघांचंही कंट्रोलेशनसाठी कोण मदत करत आहे, दिस फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. हा पॉईंट कळतोय. आता आपण थोडंसं पुढे येणार आहोत. हा पहिला बोललो आपण फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. इन द सेम मॅनर देर इज वन मोर स्टिम्युलेटिंग फॅक्टर और वी कॅन से द हार्मोन, इट इज ICSH. Now what is mean by ICSH? It is interstitial cell stimulating हार्मोन. काय म्हणतो आपण त्याला, इंटरस्टिशियल सेल्स स्टिम्युलेटिंग हार्मोन. म्हणजे मग आता ह्या इंटरस्टिशियल सेल्स कोणत्या, दिस इंटरस्टिशियल सेल आर नथिंग बट द लेडिक सेल. हे म्हणजे कोण आहेत, लेडिक सेल. हे आठवतात लेडिक सेल. अगेन याच्यासाठी आपल्याला ट्रान्सवर्स सेक्शन ऑफ दॅट टेस्टीज हे आठवावं लागेल, किंवा आपण त्याचा जो सेक्शन घेतला होता त्याच्यामध्ये तुम्हाला असे खूप सारे छोटे छोटे सेल्स अपार्ट फ्रॉम द सेमिनिफेरस ट्युब्युला, सेमिनिफेरस ट्युब्युलच्या व्यतिरिक्त त्या कनेक्टिव्ह टिश्यूच्या पार्टमध्ये छोट्या छोट्या सर्क्युलर फॉर्ममध्ये बंच ऑफ सेल प्रेझेंट होत्या आणि त्या इन बिटवीन प्रेझेंट होत्या, त्यांचं नाव पडलं इंटरस्टिशियल सेल्स. आणि ह्या इंटरस्टिशियल सेलला रेग्युलेट करण्यासाठी कोण आहेत, तर त्यांच्यासाठी त्यांचा स्टिम्युलेटिंग हार्मोन. मेलमध्ये फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन करतायत म्हणजे ॲक्च्युअल स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस स्टार्ट होते प्रायमरी लेवलला. आणि सेकंडरी लेवलला जे काही सेक्शुअल कॅरेक्टर्स दिसणार आहेत किंवा जे मॅच्युरिटीच्या एजमध्ये ॲट द एज ऑफ प्युबरिटी जे काही चेंजेस दिसणार आहे, विच इज जनरली नोन ॲज सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर, इट इज ऑल जस्ट बिकॉज ऑफ दिस फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. आणि याच्यामध्ये सुद्धा मदत कोण करतायत, ह्या सर्टोलायसिन. म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनच्या अंडर आपल्याला दोन सेल लक्षात ठेवायचे ज्यांच्यावरती हे FSH रेग्युलेट करतोय. आउट ऑफ दॅट फर्स्ट वन इज जर्मिनल इपिथेलियल सेल और वी कॅन से जर्मायनल इपिथेलियल सेल. नावावरून त्याची लिंक लागली, जर्म सेल प्रोड्यूस करण्याचं काम करतात. कसं, तर ह्या ज्या जर्मायनल इपिथेलियल सेल्स असतात ह्या मिओसिस थ्रू जातात, म्हणजेच ह्या डिप्लॉइड नेचरच्या असतात आणि जे मेल गॅमेट तयार होतो हे हॅप्लॉइड तयार होतं. हे तर आपण फार अगोदरपासून स्टडी करत आलोय. स्पर्म प्रोड्यूस झाले. दुसरा जो आहे, ह्या ज्या सर्टोलाइज सेल्स असतील ह्या काय करतात, जे टेस्टोस्टिरॉन किंवा अँड्रोजन हार्मोन आहे त्याला बाइंड करणारं प्रोटीन तयार करतात. याच्यामुळे काय होतं, जे काही आता ह्या सेलला लेडिक सेल ह्या काय करतात, ह्या मोठ्या अमाऊंटवरती अँड्रोजन किंवा टेस्टोस्टिरॉनला प्रोड्यूस करतात. ते कुठे जातात, ते जातात अँड्रोजन बाइंडिंग प्रोटीनकडे. म्हणजेच हे कुठे गेले, सेमिनिफेरस ट्युब्युलमध्ये. सेमिनिफेरस ट्युब्युल कुठे आहेत, टेस्टीजमध्ये. आणि म्हणजेच टेस्टीजमध्ये टेस्टोस्टिरॉन हार्मोनचं प्रमाण वाढतं आणि कुठेतरी त्याची लेवल वाढल्यामुळे याच्यामुळे त्या मेलमध्ये मेल कॅरेक्टरिस्टिक्स डेव्हलप व्हायला स्टार्ट होतात. कनेक्शन समजतंय. आपण लेडिक सेलकडे येऊयात. दिस लेडिक सेल्स दे आर रिस्पॉन्सिबल फॉर, आता ह्या लेडिक सेल काय करणार आहेत, ह्या त्यांच्यामध्ये जे अँड्रोजन हार्मोन आहे किंवा मी इथे मेन्शन करते टेस्टोस्टिरॉन हार्मोन, and this testosterone hormone is get stimulated by this Leydig cell or we can say by this interstitial cell stimulating hormone. हे समजतंय.
समजायला सोपं आहे. मी फक्त मेजरली ह्या 2 हार्मोनवरती माझा फोकस आहे. ॲक्च्युली हे हार्मोन म्हणजे काय करतात, हे स्टिम्युलेट करतात पुढे जाऊन त्यांना कंट्रोल करायला किंवा व्यवस्थित रेग्युलेट करायला. ह्यांच्या रेग्युलेशनमुळे मेल बॉडीमध्ये प्रायमरी सेक्स ऑर्गन असतील, सेकंडरी सेक्स ऑर्गन असतील, ग्लँड असतील, ह्यांच्यामध्ये त्यांची कामं सुरळीत चालतात. अगदी साध्या सोप्या शब्दांमध्ये फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. ह्याच्या अंडर 2 सेल पाहिल्या, एक जर्मायनल एपिथेलियम, सर्टोलाय सेल. ह्यांनी काय केलं जर्मायनलनी, लक्षात आलं. सर्टोलाय सेल आहेत, ह्यांनी 2 टाईपचे प्रोटीन फॉर्म करतात. एक आहे अँड्रोजन बाइंडिंग प्रोटीन आणि ह्या प्रोटीनमुळे लेडिक सेल जे टेस्टोस्टिरोन तयार करतात ह्यांच्यामुळे हे जाऊन बाइंड होतात अँड्रोजन बाइंडिंग प्रोटीनला. आणि ह्या सर्टोलाय सेल कुठे प्रेझेंट होत्या, तर सेमिनिफेरस ट्युब्युलमध्ये. म्हणजे सेमिनिफेरस ट्युब्युलमध्ये कशाचं प्रमाण वाढलं, टेस्टोस्टिरोनचं. जर टेस्टोस्टिरोनची लेवल वाढली, टेस्टोस्टिरोन इट इज द मेजर हार्मोन रिस्पॉन्सिबल फॉर द प्रायमरी सेक्स हॉर्मोन किंवा मेलचं मेजर जर कोणतं हार्मोन असेल तर टेस्टोस्टिरोन. आपण कसे लक्षात ठेवले होते, मेल हार्मोनमध्ये आयदर अँड्रोजन ऑर वी कॅन से द टेस्टोस्टिरोन, इट कम्स फ्रॉम द टेस्टिस. टेस्टिस प्रायमरी सेक्स ऑर्गन, हार्मोन आला टेस्टोस्टिरोन. फिमेलच्या बाबतीत काय पाहिले आपण, जस्ट प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण 4 हार्मोन पाहिले होते. त्याच्यामध्ये इस्ट्रोजेन होता, देन प्रोजेस्टिरोन, देन प्रोलॅक्टिन अँड ऑक्सिटोसिन. हे आहेत, पण हे कशासाठी आहेत, हे मॅमरी ग्लँड डेव्हलप करण्यासाठी. प्युबर्टीमध्ये जेव्हा असेल तेव्हा इस्ट्रोजेन असेल, देन ड्युरिंग प्रेग्नन्सी असेल तर प्रोजेस्टिरोन असेल, लॅक्टेशन असेल, आफ्टर पर्च्युरेशन असेल तर ऑक्सिटोसिन अँड प्रोलॅक्टिन असेल. अपार्ट फ्रॉम दॅट इन फिमेल ऑल्सो वी आर गोइंग टू सी दिस काइंड ऑफ स्टिम्युलेटिंग हार्मोन. हे स्टिम्युलेट करायला मदत करतं. हे समजतंय. आता आपण ह्यांचं परत एकदा कनेक्शन लावूयात आणि ह्याच्यासाठी आपल्याला काय घ्यावं लागेल, आपल्याला आपण त्यांचा एक ट्रान्सफर सेक्शन घेऊयात. घेतल्यानंतर आपल्याला हे अशा पद्धतीने, सपोज आपण हे काय केलं आहे, टेस्टिसचा सेक्शन आहे, याला काय म्हणतो आपण, ट्युनिका अल्ब्युजिनिया. याच्या आतमध्ये आपल्याला काय मिळाले, ट्युब्युलर स्ट्रक्चर कुणाचं होतं टेस्टिसच्या आतमध्ये, ज्यांच्यामध्ये स्पर्म प्रोड्यूस्ड होतात ते होते सेमिनिफेरस ट्युब्यूल. मग जर आपण त्यांचा सेक्शन घेतला असेल तर ह्या सेमिनिफेरस ट्युब्यूल कशा दिसतील आपल्याला, समवॉट दे लुक लाईक दिस. आता ही डायग्राम आपली झाली, आपल्याला कनेक्शन पाहिजे म्हणून आपण परत एकदा ती डायग्राम पाहतोय, कारण डायग्रामॅटिक गेलं की तुम्हाला हे प्रॉपर लक्षात राहील. बरं, आता याच्यामध्ये तुम्हाला जर आठवत असेल तर हे अशा टाईपचे पिरॅमिड शेपच्या सेल दिसल्या होत्या. आता मी याला थोड्या जास्तच मोठ्या काढल्यात, ठीक आहे. ह्या ज्या पिरॅमिड शेप सेल होत्या ह्यांचं नाव काय होतं, ह्यांचं नाव होतं सर्टोलाय सेल. आपण लेबल करूयात, लक्षात येईल तुम्हाला. These are the Sertoli cell or Sertoli cell. Now, आता येऊयात आपण आपल्या पहिल्या सेलकडे. कोण होत्या त्या, जर्मिनल एपिथेलियल सेल. ह्या जर्मिनल एपिथेलियल सेलला आपण इथे ड्रॉ करूयात, ठीक आहे, अशा पद्धतीने. आता आपण हे सगळे ड्रॉ करत नाही बसणार आहोत. इथे लेयर ऑफ जर्मिनल एपिथेलियल सेलच्या पाहायला मिळतात इन द सेम मॅनर. हे काय आहेत, हे आहेत जर्मिनल एपिथेलियल और थेलियम सेल. ह्या इम्पॉर्टंट आहेत. ह्या सिक्रेट काय करणार आहेत किंवा ह्या प्रोड्यूस काय करणार आहेत, दे आर गोइंग टू हेल्प फॉर द स्पर्मॅटोजेनेसिस. मग हे काय करणार आहेत, सर्टोलाय सेल हे ह्या टाईपचे 2 बाइंड करणारे प्रोटीन सिक्रीट करतात. मग जेव्हा ह्या जर्मिनल एपिथेलियल सेल इट अंडरगोज द स्पर्मॅटोजेनेसिस, देन देर इज अ फॉर्मेशन ऑफ मेल गॅमिट. हे मेल गॅमिट कोण होते, हे मेल गॅमिट म्हणजेच होते आपले स्पर्म सेल. सो आपण ह्यांना या स्पर्म सेलला इथे दाखवूयात. आणि प्लस ह्या ज्या सर्टोलाय सेल्स आहेत इथे आपल्याला बंडल ऑफ स्पर्म असे पाहायला मिळतात. आता आपण हे थोडेसे रँडमली अशा फॉर्ममध्ये दाखवूयात. इथे तयार झाले स्पर्म आणि ह्या सेलच्या ॲपेक्स रिजनला आपल्याला बंडल ऑफ स्पर्म पाहायला मिळतात. जस्ट लेबल इट, बंडल ऑफ स्पर्म्स, राईट. आता आपण याच्या व्यतिरिक्त येऊयात.
बर, अपार्ट फ्रॉम दिस काय काय दिसणार आहे आपल्याला ह्याच्यामध्ये? ह्याच्यामधल्या ज्या थिंग्स असतील ते हे सगळे काय असणार आहेत? इट इज कनेक्टिव्ह टिश्यू. हा जो पार्ट असतो ह्याला काय नाव देतात? इट्स अ बेसमेंट मेम्ब्रेन. बेसमेंट मेम्ब्रेन. मोस्ट इम्पॉर्टंटली हे जे सर्क्युलर दिसत आहेत हे काय आहेत? इट इज नथिंग बट दी सेमिनिफेरस ट्युब्युल्स. इट्स अ सेमिनिफेरस ट्युब्युल्स. हे सेमिनिफेरस ट्युब्युल होते. बर, काय काय झालं आपलं? जर्मिनल एपिथेलियल सेल्स सापडल्या, ह्या लेअर ऑफ ज्या होत्या त्या ह्या महत्त्वाच्या. सर्टोलाय सेल्स इथे दिसल्या, पिरॅमिड शेप. पिरॅमिड शेप म्हटला टेस्टिसच्या सेक्शनमधला की लगेच आपल्याला आठवलं पाहिजे सर्टोलाय सेल. इतके हे एवढे अगदी मेमोराईज झाले पाहिजेत पार्ट. आता जाऊयात आपण इथे पाहिलं ना आपण इंटरस्टिशियल सेल्स. ह्या इंटरस्टिशियल सेल मीन्स व्हॉट? लेडिक सेल. मग आता ह्या लेडिक सेल कुठे दिसतात? जर आपण पाहिलं तर इन बिटवीन इथे ह्या अशा मध्ये खूप साऱ्या बंजल फॉर्ममध्ये ह्या ज्या सेल्स असतात त्यांना म्हटलं जातं लेडिक सेल किंवा त्यांना म्हटलं जातं इंटरस्टिशियल सेल. मी आता यांचं कनेक्शन सांगणार आहे. ह्या टेस्टोस्टिरॉनमुळे आणि ह्यांच्यामुळे ह्यांचं दोघांचं काय कनेक्शन आहे ते प्रायमरी लेवलवरती कसे मॅच्युअर झाले कळालं आपल्याला. मेल गॅमेट त्यांच्या बॉडीमध्ये प्रोड्यूस व्हायला तयार झाले, म्हणजेच ती जी काही मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असेल इट इज रेडी फॉर रिप्रोडक्शन. सेकंडली याच्या व्यतिरिक्त सेकंडरी लेवलला काय काय चेंजेस दिसतात आणि त्या कॅरेक्टरिस्टिक्ससाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे? ह्या इंटरस्टिशियल सेल ह्या काय करतात? they actually produce or they actually stimulates the testosterone hormone, testosterone or androgen. ह्या सर्टोलाय सेल्स ज्या होत्या ह्या सर्टोलाय सेल हे अँड्रोजन बाइंडिंग प्रोटीन आहेत, टेस्टोस्टिरॉन और अँड्रोजन. ह्याच्यामुळे काय झाले? हे जे काही इथे तयार झालेले टेस्टोस्टिरॉन हार्मोन असेल हे हार्मोन कुठे चाललंय? सेमिनिफेरस ट्युब्युलकडे, कारण ह्यांच्याकडे बाइंडिंग प्रोटीन आहे. असं केल्यामुळे ह्या सेमिनिफेरस ट्युब्युलमध्ये आतमध्ये कशाचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं? अँड्रोजनचं, टेस्टोस्टिरॉनचं. आय रिपीट, टेस्टोस्टिरॉन और एंड्रोजन इट इज मेल हार्मोन. इट गेट प्रोड्यूस्ड और सिंथेसाइज और रेग्युलेटेड बाय दिस लेडिक सेल. ह्या लेडिक सेलनी केल्यामुळे आता ह्या आपण ह्यांना कन्सिडर करूयात. ह्या कोण आहेत? ह्या आहेत आपल्या सर्टोलाय सेल. ह्यांच्याकडे ह्यांना बाइंड करणारा प्रोटीन आहे, म्हणजे हे कुठे चाललेत? हे सगळे चाललेत इथे. म्हणजेच अँड्रोजनचं किंवा टेस्टोस्टिरॉनचं प्रमाण कुठे वाढायला लागलं? हायर अमाऊंटमध्ये सेमिनिफेरस ट्युब्युलमध्ये. आणि as the level of testosterone is get increased, they further lead for the development of secondary sexual characters in male. मेलमधल्या सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरसाठी हे हेल्प करताना दिसून येतात. मग आता आपण जाऊयात पुढे. हा झाला आपला हार्मोनल कंट्रोल. आपल्याला हे दोन मेजर लक्षात ठेवायचे होते. यांच्या अंडर ह्या ज्या दोन सेल आहेत इपिथेलियल सर्टोलाय सेल आणि ज्या इंटरस्टिशियल सेल आहेत त्या म्हणजेच लेडिक सेल, ह्या काय करतात? टेस्टोस्टिरॉनला सिंथेसाइज करून हायर अमाऊंटवरती ह्या प्रोटीन थ्रू बाइंड करून टेस्टोस्टिरॉनचं बॉडीमध्ये मेल बॉडीमध्ये प्रमाण वाढवतात. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये मॅच्युरिटीला कोणते कोणते कॅरेक्टरिस्टिक्स दिसतात त्यांच्याबद्दल बोलूयात आपण. राईट, इथे येऊयात आपण. द कॅरेक्टरिस्टिक विच जनरली सीन ॲट मॅच्युरिटी और वी कॅन से ॲट प्युबर्टी. हा जो पिरियड असतो मॅच्युरिटीचा पिरियड, मी पहिल्यांदा पिरियडबद्दल बोलते. दिस मॅच्युअर पिरियड it vary near about 12 to 14 years or we can say 13 to 16 years. ह्या एज ग्रुपमध्ये असणारे जे मेल असतील त्यांच्यामध्ये सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर डेव्हलप होताना दिसून येतात. प्रायमरी तर स्टार्ट झालेच आहेत. मग कोणते कोणते आहेत? मॅच्युरिटी पिरियड कळाला आपल्याला. त्याच्यामधलं फर्स्ट आहे इट इज स्पर्मॅटोजेनेसिस.
प्रायमरी लेवल कायम पहिला घेणार आपण इथेच सांगितलं काय चाललं आहे, स्पर्मॅटोजेनेसिस चाललं आहे. जेनेसिस दॅट मीन्स सिंथेसिस और फॉर्मेशन, स्पर्मॅटो दॅट मीन्स स्पर्म, स्पर्म मीन्स मेल गॅमेट, अँड unless until male gamete will not get fused with the female gamete, it would not get perform fertilization process. हे पाहिजे. फर्स्ट स्पर्मॅटोजेनेसिस प्रायमरी संपला. आता सेकंडरीकडे जाऊयात आपण. सेकंड वन, दे डेव्हलप सेकंडरी सेक्स ऑर्गन, दॅट मीन्स द डेव्हलपमेंट ऑफ दिस सेकंडरी सेक्स ऑर्गन अँड दे बिकम्स फंक्शनल. मग आता ह्या सेकंडरी सेक्स ऑर्गनमध्ये कोण कोण येतात ह्यांना आपण पाहिलं होतं. स्टील परत एकदा पाहूयात. बऱ्याच वेळेला मेल बॉडीमध्ये आपल्याला हेअर पॅटर्न डेव्हलप झालेले दिसतात. मग कसे असतात ते, आयदर इन द फॉर्म ऑफ बियर्ड असेल किंवा मुस्टॅश असेल. इन द फॉर्म ऑफ बियर्ड, मुस्टॅश, ओके. देन द हेअर ऑन चेस्ट or we can say the axial region. सो अशा पद्धतीने त्यांच्यामध्ये हा असाही चेंज किंवा अशा टाईपचे कॅरेक्टरिस्टिक्स मेल बॉडीमध्ये फॉर्म व्हायला सुरुवात होतात. बऱ्याच केसमध्ये आपण पाहिलं किंवा मोस्टली हा जो पार्ट असतो डीप व्हॉइस गेट फॉर्म, आणि याच्यासाठी आपण पाहिलं होतं देर इज अ ब्रॉडनिंग ऑर द एनलार्जमेंट ऑफ लॅरिंग्स पार्ट अँड इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ॲडम्स ॲपल. आपण याच्याबद्दल बोललो होतो. इथे पाहिल्यानंतर आपला हा इथला जो बोन असतो हा बोन मेलमध्ये प्रॉमिनंटली दिसून येतो आणि अशा पद्धतीने त्यांचा जो साऊंड असतो तो हलकासा क्रॅकी अशा पद्धतीने फॉर्म व्हायला स्टार्ट होतो. इट इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स, किंवा हे सेकंडरी लेवलला डेव्हलप होतात त्याचं एक साईन. म्हणजेच अशा पद्धतीने त्यांचा लॅरिंग्स पार्ट जो असतो तो मात्र आपल्याला एक्सटेंड झालेला, बाहेर थोडा प्रोट्रुडिंग पार्ट अशा पद्धतीने दिसतो, हा पण दिसून येतो. अपार्ट फ्रॉम दॅट इन मेल दे स्टार्ट टू इन्क्रीज इन देअर हाईट. तुम्ही ऑब्झर्व केलं असेल पहा, ह्या स्पेसिफिक ड्युरेशनमध्ये हाईट डेव्हलप व्हायला स्टार्ट होते. ॲज वेल ॲज देर इज अ ब्रॉडनिंग ऑफ शोल्डर इन मेल, broadening of shoulder, or we can say muscle formation get start. बॉडीमध्ये मसल फॉर्म व्हायला स्टार्ट होतात. शोल्डर रिजन असतो हा बऱ्यापैकी थोडासा ब्रॉड व्हायला स्टार्ट होतो. अँड दीज आर द कॅरेक्टरिस्टिक. हे सर्व कॅरेक्टरिस्टिक कुणामुळे आहेत? जस्ट बिकॉज ऑफ दिस हार्मोनल कंट्रोल सीन इन मेल. So it is a total account for hormonal control and the sexual character in case of male. Now we are going to move on to the hormonal control and the sexual character in female also. हा पार्ट समजतोय? ह्या पार्टमध्ये आपण हे मेजर दोन हार्मोन पाहिले, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. त्याच्या अंडर आपण दोन टाईपच्या सेल पाहिल्या, जर्मिनल इपिथेलियल सेल, सर्टोलाय सेल. सर्टोलाय सेलने परत दोन प्रोटीन डेव्हलप केले किंवा फॉर्म केले, प्रोड्यूस केले. अँड्रोजन बाइंडिंग प्रोटीन होता, इनिबिन होता, दोन्ही इम्पॉर्टंट. ICSH इंटरस्ट्रिशियल सेल स्टिम्युलेटिंग हार्मोन यांनी काय केला? लेडिक सेलला प्रमोट केलं. लेडिक सेलने काय केलं? टेस्टोस्टेरॉन अँड्रोजनला फॉर्म केलं. अँड्रोजन कुठे जाऊन बाइंड झाला? अँड्रोजन बाइंडिंग प्रोटीन थ्रू तो जाऊन बाइंड झाला. बाइंड झाला म्हणजे कशाचं अमाऊंट वाढलं? टेस्टोस्टेरॉनचं. टेस्टोस्टेरॉनचं हार्मोन वाढलं म्हणजेच प्रायमरी ॲज वेल ॲज द सेकंडरी जे सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत हे दिसायला स्टार्ट होतात. आणि हे म्हणजे काय होते? हे सर्व अशा पद्धतीने होते. हे समजतंय? आता आपण जाणार आहोत आणि याच्यासाठी आपण काय घेतला होता? हा एक सेक्शन घेतला होता. कुणाचा? टेस्टिसचा. टेस्टिसचा एक सेक्शन घेऊन ह्यांचं कनेक्शन आपण सर्व पाहिलं. आता आपण जाणार आहोत हार्मोनल कंट्रोल इन फिमेल, राईट? आपण पहिल्यांदा काय करूया? त्याला वाईप करूया. आता आपल्याला परत त्याच्यामध्ये फर्स्ट तोच पाहायचा आहे जो फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन होता तोच. फक्त इन केस ऑफ फिमेल ते ॲक्च्युअल जे काही फॉलिकल डेव्हलप होतात विदिन द ओव्हरी, त्या ओव्हरीमधल्या फॉलिकलला स्टिम्युलेट करण्यासाठी हेल्प करतात. त्याच्यामुळे हे तिथे तंतोतंत बसतं. बऱ्याच वेळेला आपलं मिसकन्सेप्शन असं असतं की फॉलिकल म्हटलं की फिमेल बॉडी. फॉलिकल्स कुठे दिसतात? फिमेल बॉडीमध्ये. दॅट मीन्स FSH इट ओनली रेग्युलेट्स ऑर दे शोईंग देअर रेग्युलेशन ओनली इन केस ऑफ फिमेल. पण असं नाही आहे. हे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ॲज वेल ॲज द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम दोघांमध्ये सुद्धा दिसताना
सॉरी आपल्याला दिसून येतं. चला आता आपण फिमेलमधला टॉपिक कन्सिडर करूया. तर फिमेलमध्ये काय कशा पद्धतीने आहेत ते ह्याला आपण थोडंसं परत तसंच कन्सिडर करूया. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. ठीक आहे, कारण बेसिकली आपल्याला परत ते सेम हार्मोन लागणार आहे. इट्स अ फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. कशासाठी आहे आता हे? फॉर द स्टिम्युलेशन और द रेग्युलेशन ऑफ follicles which are get produced within the ovary. आता आपण याच्याबद्दल तर इतके डिटेल पाहिलेत, म्हणजे आपण जेव्हा ओव्हरीचा टॉपिक कन्सिडर केला होता त्याचे 3 ते 4 सेक्शन केले. पहिल्यांदा त्या ओव्हरीचं एक्सटर्नल स्ट्रक्चर पाहिलं, त्याच्यानंतर त्या ओव्हरीचं इंटरनल स्ट्रक्चर पाहिलं. इंटरनल स्ट्रक्चरमध्ये सुद्धा पहिलं प्रायमरी स्ट्रक्चर पाहिलं, म्हणजे ते कुठून कसे काय फॉर्म झाले असेल त्याचा एक पाथवे घेतला होता तुम्हाला जर आठवत असेल तर. दुसऱ्या सेकंडरी स्ट्रक्चरमध्ये प्रायमॉर्डियल फॉलिकल्स कसे डिरेक्टली आले त्याच्यामध्ये एंटर केले याच्याबद्दल बोललो. तिसऱ्या केसमध्ये आपण ॲक्च्युअल हिस्टोलॉजी ऑफ ओव्हरी पाहिली होती, ज्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे डेव्हलपिंग फॉलिकल्स वन बाय वन टिल इट रिचेस टू द ग्राफियन फॉलिकल इथपर्यंत पोहोचलेले दिसले होते. आणि सर्वात शेवटच्या टप्प्यामध्ये आपण काय घेतलं होतं? स्ट्रक्चर ऑफ मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल. आयदर मॅच्युअर म्हणा किंवा ग्राफियन फॉलिकल म्हणा. हा सर्व एकत्रित टप्पा म्हणजे काय आहे? फॉलिकलची डेव्हलपिंग फेज आहे. आणि ह्यांना कोण रेग्युलेट करत असेल? इट गेट रेग्युलेटेड ऑर स्टिम्युलेटेड बाय द फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन ॲज इट्स नेम सजेस्ट. ह्यांचं नाव काय सांगतंय की हे फॉलिकलला स्टिम्युलेट करतायत, रेग्युलेट करतायत, कंट्रोल करतायत. आणि म्हणजेच काय तर फिमेल बॉडीमध्ये एव्हरी मंथमध्ये जो काही एग प्रोड्यूस्ड होतोय, पण आपण ह्याला काय म्हणतो? सेकंडरी ओसाइट. हे जे काही रिलीज होत आहे त्यांचं जे ओव्ह्युलेशन आहे त्याच्यावरती कंट्रोलेशन कुणाचं, रेग्युलेशन कुणाचं? तर फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्स. बाय. आता आपण इथून स्टार्ट करूयात. काय काम करतात ते? रेग्युलेशन ऑफ follicles in ovary. ओव्हरीमध्ये ज्या काही फॉलिकल स्टार्ट होतात, आता ह्याच्यासाठी काय होणं गरजेचं आहे? जसं आपण मेलमध्ये सांगितलं होतं तसं प्रायमरी सेक्स ऑर्गन डेव्हलप झाला पाहिजे. ह्यांच्यामध्ये सुद्धा काय असल्या पाहिजेत? ओव्हरी ह्या डेव्हलप फॉर्ममध्ये असल्या पाहिजेत. आणि हे आपण असं अगोदर सांगितलं होतं, जेव्हा बेबी गर्ल ही मदरच्या वूममध्ये एम्ब्रिओच्या फॉर्ममध्ये असते किंवा फिटसच्या फॉर्ममध्ये असते, मच मोर बिफोर द बर्थ व्हायच्या अगोदरच त्यांच्या बॉडीमध्ये ह्या ओव्हरी डेव्हलप झालेल्या असतात. आणि ह्यांच्या आतमध्ये त्या ज्या काही फॉलिकल्स असतात ह्या आपण पाहिल्या होत्या, मिलियन्स ऑफ फॉलिकल असतात. ॲट द एज ऑफ बर्थ और ॲट दी टाईम ऑफ बर्थ दे रिमेन्स ओनली 40,000, 40,000. म्हणजे ही प्रोसेस ऑलरेडी स्टार्ट झाली. पण म्हणजेच बाय बर्थपासून फिमेल ह्या मात्र ओव्ह्युलेशन स्टार्ट करत नाहीत. इथे लक्ष देताय तुम्ही. बेबी गर्लला बाय बर्थ त्यांच्या बॉडीमध्ये एग सेल प्रेझेंट असतात, पण त्या कशा आहेत? त्या मात्र फंक्शनल नसतात, नॉन फंक्शनल फॉर्ममध्ये आहेत. फंक्शनल केव्हा येणार? जसं मेलसाठी स्पेसिफिक पिरियड आहे मॅच्युरेशनचा, तसा सेम मॅनरमध्ये फिमेलमध्ये सुद्धा दिसतो. तो ह्यांच्यापेक्षा थोडा अजून अलीकडे. इथे तरी 12 ते 13 वर्षापासून 14-16 वर्षापर्यंत मुलांमध्ये आपल्याला बेसिकली मॅच्युरेशन व्हायला स्टार्ट होताना दिसून येतं. इन केस ऑफ फिमेल दॅट मॅच्युरिटी पिरियड इट प्रोबॅबली स्टार्ट विथ फ्रॉम 11 इयर टू द 13 इयर और समटाइम्स 9 to 10 इयर. 9 ते 10 वर्षाच्या मुली असेल तर त्यांच्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला आपल्याला हे दिसतं. हे अर्ली होत चालले आता सध्या. मग ह्या पिरियडमध्ये नेमकं काय होतं आहे? तर फर्स्ट थिंग की त्यांच्या बॉडीमध्ये फॉलिकल स्टिम्युलेट व्हायला स्टार्ट होतात. कुणाचं रेग्युलेशन करतायत? हे फॉलिकल्सचं. आणि म्हणजेच काय, आपण जेव्हा मॅमरी ग्लँड पाहिली होती तिथे मी वारंवार सांगते ह्या गोष्टी, म्हणजे ह्या किती महत्त्वाच्या असतील. जेव्हा आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पार्ट पाहत होतो त्याच्यामध्ये मॅमरी ग्लँडची डेव्हलपमेंट पाहत होतो. जेव्हा मॅमरी ग्लँड डेव्हलप व्हायला स्टार्ट होणार आहेत, ह्या केव्हा मॅमरी ग्लँड डेव्हलप होतात? बाय बर्थ मॅमरी ग्लँड आहेत, पण डेव्हलप केव्हा होत आहेत? त्या डेव्हलप होतात जेव्हा त्यांचा मॅच्युरिटी पिरियड असेल तेव्हा, किंवा त्यांची प्युबरिटीची एज असेल तेव्हा. आता हे टॉपिक तर नक्कीच तुम्हाला समजत असेल. मग तेव्हा जेव्हा मॅमरी ग्लँड डेव्हलप होतात, त्या डेव्हलप होताना कोणतं हार्मोन रिस्पॉन्सिबल असतं रे?
त्यासाठी हार्मोन होतं इस्ट्रोजेन. काल 4 हार्मोन आणि ह्या 4 हार्मोनची मी लिंक लावून दिली होती. आय रिपीट दोज ऑल हार्मोन. पहिला होता इस्ट्रोजेन, सेकंड वन इज प्रोजेस्टेरॉन, थर्ड वन इज प्रोलॅक्टिन अँड फोर्थ वन इज ऑक्सिटोसिन. ह्या प्रत्येकांचं स्वतःचं स्पेसिफिकेशन आहे. प्रत्येक हार्मोन स्पेसिफिक काय म्हणूयात आपण स्पेसिफिक त्यांचं जे फंक्शन असतं त्याच्यासाठी हेल्प करतं. इस्ट्रोजेन आपण तिथे सांगितलं होतं जेव्हा गर्लिश काइंड ऑफ कॅरेक्टरिस्टिक दिसायला स्टार्ट होतात मुली असतील, फिमेल असतील, गर्ल्स असतील, गर्ल्समध्ये जेव्हा ते मॅच्युअर होतात, सो दॅट ऑल सच कॅरेक्टरिस्टिक सीन ड्यू टू दिस हार्मोन. बेसिकली मेल आणि फिमेल हार्मोन जर सिम्पल वेमध्ये लक्षात ठेवायचे असेल, इन केस ऑफ मेल अँड्रोजन और टेस्टोस्टेरोन प्रॉमिनंटली किंवा अगदी मेनली कन्सिडर करायचे असेल तर, इन केस ऑफ फिमेल इस्ट्रोजेन अँड प्रोजेस्टेरॉन. आणि मग जर लॅक्टेशन आफ्टर पर्च्युरेशन जर कन्सिडर केले तर मग हे प्रोलॅक्टिन किंवा ऑक्सिटोसिन असतात किंवा मग ल्युटेनायझिंग ल्युटेनायझिंग हार्मोन तर आपण इथे वापरणार आहोत. प्रोजेस्टेरॉन काय सांगितलं होतं, ड्युरिंग प्रेग्नन्सी when the size of breast is get increase, so pregnancy P प्रोजेस्टेरॉन P अशी लिंक लावली होती. हार्मोन लक्षात ठेवायचा कोणता हार्मोन कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे. प्रोलॅक्टिन आपण असं सांगितलं होतं, लॅक्टिन काल आपण लॅक्टिफेरस ग्लँड पाहिल्या होत्या, मिल्क सिक्रेटिंग ग्लँड. केव्हा होणार आहे, जेव्हा पर्च्युरेशन होईल तेव्हा, म्हणजे काय, जेव्हा बेबीचा बर्थ होईल तेव्हा. पहिलं दॅट मीन्स मिल्क सिंथेसिससाठी लक्षात कशावरून ठेवलं, लॅक्टिनवरून मला लक्षात राहिलं हे मिल्क सिक्रेटरी. म्हणजे प्रिमिटिव्हनुसार लक्षात ठेवत अगदी सुरुवातीला बेबीचा बर्थ झाला की मदरमध्ये प्रोलॅक्टिन हार्मोन्समुळे मिल्क सिंथसाइज व्हायला स्टार्ट होते. मिल्क सिंथसाइज होणं वेगळं आणि मिल्क हे इजेक्ट होणं वेगळं. तयार झाल्यानंतर त्या बेबीसाठी, तो जो न्यूबॉर्न बेबी आहे त्या बेबीसाठी मदरचं ते फर्स्ट मिल्क जे आहे किंवा ज्याला आपण कोलेस्ट्रॉम म्हणतो, ज्याच्यामध्ये IgG ह्या इम्युनोबॉडीज दिसून येतात ज्या त्या बेबीची इम्युनिटी बूस्टर करायला हेल्प करतात, ते मिल्क त्या बेबीसाठी हे ऑक्सिजनप्रमाणे काम करतं असं आपण ठरवतोय. आपल्याला लिंक लावायची म्हणून ते एवढं इम्पॉर्टंट आहे ऑक्सिजनसारखं. म्हणजेच हे दिस ऑक्सिटोसिन इज रिस्पॉन्सिबल फॉर द इजेक्शन ऑफ मिल्क. हे लक्षात राहिलेत आपल्याला. आता आपण परत इकडे येऊयात. म्हणजे हा जो इस्ट्रोजेन हार्मोन आहे ना, जेव्हा फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन हे फॉलिकलला रेग्युलेट करायला स्टार्ट करतात, म्हणजेच ह्यांच्यामध्ये त्याच वेळेला इस्ट्रोजेनसुद्धा रिलीज होतो. म्हणजे हे इस्ट्रोजेन किंवा फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आहेत हे सायमल्टेनियसली काय करतात तर त्या फिमेल बॉडीमध्ये आपल्याला सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक्स डेव्हलप करताना दिसून येतात. फिमेलमधला प्रायमरी सेक्शुअल कॅरेक्टर जर कोणता असेल तो म्हणजे हे ओव्हरी मॅच्युअर होणं किंवा त्यांच्यामध्ये फॉलिकलची डेव्हलपमेंट होणं किंवा ओव्ह्युलेशन स्टार्ट होणं, हे प्राईम आहे. आता हे प्राईम का, जसं आपण सांगितलं स्पर्मॅटोजेनेसिस हे मेजर पहिलं प्रायमरी, कारण आपल्याला त्यांच्यापासून स्पर्म प्रोड्यूस करायचे होते, मेल गॅमिट पाहिजे होते. फिमेल गॅमिट म्हणजे काय, एग सेल. हे एग सेल केव्हा प्रोड्यूस होणार, बाय बर्थ फिमेल बॉडीमध्ये एग सेल प्रेझेंट आहेत, पण ते कसे आहेत, नॉन फंक्शनल. ते फंक्शनल होण्यासाठी वेगवेगळ्या स्टेजेसमधून जायला पाहिजेत. ह्या वेगवेगळ्या स्टेजेस म्हणजेच काय आहे, दॅर इज अ डेव्हलपमेंट ऑफ सच फॉलिकल्स. आणि ह्या फॉलिकल वन बाय वन जसजशा डेव्हलप होत जात आहेत, म्हणजेच ह्यांच्यापासून काय रिलीज होणार आहेत, एग सेल, म्हणजेच आपला सेकंडरी ओसाइट रिलीज होतो. आणि आपण तर सांगितलं जेव्हा ह्या कॅरेक्टरिस्टिक दिसतात तेव्हा अजून कोणते हार्मोन हेल्प करतात, इस्ट्रोजेन हेल्प करतो. हा इस्ट्रोजेन काय करतोय, हा इस्ट्रोजेन हे जे काय आहेत किंवा हे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आहेत ते त्या हार्मोनला असिस्ट करतात आणि फिमेल बॉडीमध्ये ओव्हरीमध्ये हे जे फॉलिकल्स आहेत ह्यांचं रेग्युलेशन किंवा ह्यांची डेव्हलपमेंट स्टार्ट होते. कशी स्टार्ट होते, आपण असं सांगितलं होतं प्रायमॉर्डियल फॉलिकल्स हे डेव्हलप झाले. आपण डायग्राम परत एकदा एक रफली पाहूयात. प्रायमॉर्डियल डेव्हलप झाले, खूप सारे असतात. आउट ऑफ दॅट ओनली वन स्टार्ट टू ग्रो ऑर द डेव्हलप इन साईज. एक 3-4 किंवा जेवढे नंबर ऑफ असेल त्याच्यापैकी फक्त काय होतात, एक डेव्हलप व्हायला स्टार्ट होतो. तो डेव्हलप कुणामध्ये होतो, प्रायमरी फॉलिकलमध्ये.
प्रायमरी फॉलिकलमध्ये आपण पाहिलं होतं पहा, फक्त त्यांच्या बाजूने फ्लॅट इपिथेलियल सेल डेव्हलप झाल्या होत्या. त्याच्यानंतर अजून मेम्ब्रेन वाढतात म्हणून आपण तिथे सांगितलं होतं मेम्ब्रेना ग्रॅन्युलोसा अशा पद्धतीने येतात. अजून त्यांच्या बाहेरच्या ज्या सेल असतात त्या अशा टॉल आणि कॉलमनार होतात, त्याला आपण म्हटलं सेकंडरी फॉलिकल डेव्हलप झाले. आता टर्शरी फॉलिकलमध्ये काय होतं, त्यांच्या अवतीभोवती जे मेम्ब्रेनस लेअर फॉर्म झाले होते हे सर्व एका बाजूला येतात आणि मध्ये सर्टन कॅव्हिटीज फॉर्म करतात. अँट्रम म्हणून कॅव्हिटी पाहिली होती आपण पहा. ही कॅव्हिटी डेव्हलप झाली म्हणजे त्यांनी तयार केलं टर्शरी फॉलिकल्स. त्याच्यानंतर काय होतं, हे कॅव्हिटी तयार झाल्यानंतर सर्व सेल एका बाजूला येतात, त्यांच्या स्टॉकसारखं स्ट्रक्चर तयार करतात आणि ती कॅव्हिटी फिल झाली. त्या फ्लुइडचं नाव होतं फॉलिक्युलाय, लिकर फॉलिक्युलाय. टर्शरी नंतर जेव्हा ती मेच्युअर, हे कशामध्ये कन्वर्ट झाले आता, मेच्युअर ग्राफियन फॉलिकल. आणि मग हा ग्राफियन फॉलिकल हा ओव्युलेशनला जातो. म्हणजे जर ते एक म्हणजे जो सेकंडरी ओसाइट रिलीज होतो, रिलीज झाल्यानंतर जो रिमेनिंग पार्ट जो असतो ना, दॅट रिमेनिंग पार्ट इट गेट एक्सपेल्ड थ्रू द बॉडी. पहिल्यांदा कसा येतो तो, कॉर्पस ल्युटियमच्या फॉर्ममध्ये. ही येल्लो बॉडी असते. हे टेम्पररी एंडोक्राईन ग्लँड म्हणून ॲक्ट करतात एस्ट्रोजेनसारखा. त्याच्यानंतर हे पुढे जाऊन कन्वर्ट होतात कॉर्पस ॲल्बिकन्समध्ये व्हाईट बॉडीनुसार. आणि मग मात्र हे बॉडीच्या बाहेर काय केलं जातं, अलॉंग विथ दी सम लेअर ऑफ एंडोमेट्रियम, लेअर ऑफ युटरस. 14th डेला हे ओव्युलेशन स्टार्ट व्हायला सुरुवात होते. हे जे आहे ना संपूर्ण, ह्याच्यासाठी एस्ट्रोजेनची गरज आहे आणि प्लस ह्या फॉलिकलला स्टिम्युलेट कोण करतायत, तर त्यांच्याच हार्मोन कोण आहेत, त्या फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. हा पार्ट समजतोय. आता तो जो ओव्युलेशनचा पिरियड होतो ना, जो 14 डे पासून चालू होते, हे फर्स्ट ह्या फॉलिकलच्या वेगवेगळ्या डिफरंट स्टेजेसवरती डेव्हलपमेंट होते. ह्या स्टेप्स आहेत डेव्हलपमेंट ऑफ द स्टेजेस ऑफ फॉलिकल्स. पहिल्यांदा प्रायमॉर्डियल, मग प्रायमरी, मग सेकंडरी पाहिजे तर कन्सिडर करा, टर्शरी आणि ग्राफियन फॉलिकल. आपण ग्राफियन फॉलिकलवरती एक सेपरेट लेक्चर आणलं होतं, इच अँड एव्हरी सेल त्याच्यामध्ये पाहिल्या. आता 14th डेला ओव्युलेशन स्टार्ट होतं आणि ह्या ओव्युलेशनला प्रमोट कोण करतायत, द सेकंड हार्मोन नोन ॲज द ल्युटिनायझिंग हार्मोन. सेकंड हार्मोन कोणतं आहे आपला, ल्युटिनायझिंग हार्मोन. हे काय करतात, ओव्युलेशनला हेल्प करतात. आणि हेच ओव्युलेशन म्हणजे काय असतं, तर हे ओव्युलेशन म्हणजे जो ग्राफियन फॉलिकल आहे, जर हा फर्टिलाइज झाला नाही तर यांच्यामधले जे काही सेकंडरी oocyte आहेत, दॅट सेकंडरी oocyte गेट रिलीज आउट ऑफ द बॉडी अँड द रिमेनिंग पार्ट इज कॉल्ड ॲज द कॉर्पस ल्युटियम. ल्युटियम आला पहा, ल्युटिनायझिंग हार्मोन. मग तिथे आपण असं मेन्शन केलं होतं, दिस कॉर्पस ल्युटियम ॲक्ट्स ॲज अ टेम्पररी एंडोक्राईन बॉडी. मग ते एस्ट्रोजन सिक्रेट करायला स्टार्ट करतात. म्हणजेच काय झालं, फिमेलमध्ये ह्या मॅच्युअर व्हायला स्टार्ट झाले, त्यांच्यामध्ये सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक्स डेव्हलप व्हायला स्टार्ट होतात. ल्युटिनायझिंग हार्मोन हे समजतंय. आता आपण थोडंसं पुढे जाऊयात. बघा, आता हे जेव्हा कॉर्पस ल्युटियम फॉर्म होता तेव्हा ते प्रोजेस्टिरॉन, म्हणजे तिथे प्रोजेस्टिरॉन आला, ह्या केसमध्ये इथे इस्ट्रोजेन आला. आणि म्हणून जे काही इथे फिमेल आहे, सो सॉरी. आणि म्हणून आपण फिमेल बॉडीमध्ये जे दोन मेजरली सेक्स हार्मोन पाहतो, ते दोन सेक्स हार्मोन, दॅट मीन्स फर्स्ट वन इज इस्ट्रोजन अँड द सेकंड वन इज प्रोजेस्टिरॉन. हे दोन कायम लक्षात ठेवायचे. मेलमधले प्रायमरी सेक्स ऑर्गन किंवा सेक्स हॉर्मोन जर कोणता असेल, हॉर्मोनबद्दल बोलते, टेस्टोस्टिरॉन. फिमेलच्या केसमध्ये आपण स्टडी करत असो तर इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टिरॉन. हार्मोनल कंट्रोलमध्ये हार्मोनला कंट्रोल करणं किंवा अकॉर्डिंगली त्यांच्यामध्ये ह्या कॅरेक्टरिस्टिक्स डेव्हलप करणं, तर फिमेलच्या केसमध्ये आहेत FSH, दॅट मीन्स द फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, अँड द LH, दॅट मीन्स द ल्युटिनायझिंग हार्मोन. Follicle stimulating hormone, it is responsible for the regulation of follicles within that ovary. ग्राफियन फॉलिकल पर्यंत ह्यांना कोण मदत करतंय, इस्ट्रोजन. आणि जेव्हा सेकंड जो काही हार्मोन आहे, दॅट मीन्स द ल्युटिनायझिंग हार्मोन, इट हेल्प्स ड्युरिंग द ओव्युलेशन. आणि हे ओव्युलेशन केव्हा स्टार्ट होतं, ऑन द 14th डे.
मग मात्र इथे काय झाला, याचा जो शिल्लक राहिलेला पार्ट होता, ह्या शिल्लक राहिलेल्या पार्टपासून रिमेनिंग पार्ट हा कॉर्पस ल्युटियममध्ये कन्वर्ट झाला, ज्याला आपण येल्लो बॉडी म्हटलं होतं. देन ते अजून थोडे स्क्वीज होतात आणि त्यांच्यापासून तयार होते कॉर्पस ॲल्बिकन्स. आणि मग मात्र हे कॉर्पस ॲल्बिकन्स अलॉंग विथ सम अदर पार्ट दॅट मीन्स द एंडोमेट्रियम लेयर ऑफ युटेरस गेट रिमूव्ड ऑर एक्सपेल्ड थ्रू द बॉडी. हा झाला हार्मोनल कंट्रोल इन फिमेल. एक शॉर्टमध्ये आपण ह्याचा एक डायग्रामॅटिक व्ह्यू पाहूयात आणि जसे आपण कॅरेक्टरिस्टिक मेलमध्ये पाहिले सेम कॅरेक्टरिस्टिक्स आपण फिमेलमध्ये पाहणार आहोत. हार्मोन लक्षात राहिलेत आपल्याला, राईट? बरं, नो डाऊट तुम्हाला हे अशा टाईपचं आल्मंड शेप ओव्हरी लक्षात असेल. ही आल्मंड शेप ओव्हरी होती. ह्याच्या सर्वात बाहेर अशी आपल्याला जर्मिनल इपिथेलियल लेअर एक. ठीक आहे, सध्या आपल्याला इंटरेस्ट काय आहे, आपण काय सांगितले होते, ह्याचे दोन पार्ट सांगितले होते. जो काही आउटर पार्ट आहे, ह्या आउटर पार्टचं नाव काय सांगितलं होतं, इट इज कॉर्टेक्स. हा कोण होता, कॉर्टेक्स. मिडल कोणता होता, मेड्युला. एम फॉर मिडल, एम फॉर मेड्युला. This medulla region consists of lymph vessels, blood vessels, मग त्याच्यामध्ये आर्टरीज असतील, काय कॅपिलरीज असतील, वेन्स असतील किंवा नर्व्स, ह्या सर्व कुठे सापडल्या आपल्याला, मेड्युलामध्ये. आता येऊयात आपण डिरेक्टली इथे ज्या आपल्याला छोट्या छोट्या ह्या अशा पद्धतीने ह्या प्रायमॉर्डियल सेल्स किंवा फॉलिकल दिसले आपल्याला. हे प्रायमॉर्डियल, ह्यांच्यापासून एक डेव्हलप झाला म्हणजे एक सिंगल डेव्हलप व्हायला स्टार्ट झाली आणि त्याच्या भोवती फ्लॅट इपिथेलियल सेल फॉर्म झाल्या. पुढे जाऊन यांच्या भोवती लेअर झाले. बिफोर दॅट द आउटर मोस्ट सेल इट बिकम्स टॉल अँड द कॉलुमनर अँड इट गेट कन्वर्टेड इन टू द सेकंडरी फॉलिकल. आता पुढे जाऊन कशामध्ये जाणार ते, टर्शरी फॉलिकल. नाव इन दिस केस टर्शरी फॉलिकल दे फॉर्म नंबर ऑफ लेअर अराउंड दीज फॉलिक्युलर सेल्स. ह्या ज्या सेल्स होते ह्या कोण झाल्या, फॉलिक्युलर सेल्स. देन त्याच्यानंतर यांच्यामध्ये थोडंसं सेग्रिगेशन झालं. सेग्रिगेशन होऊन हे मात्र कसे दिसायला लागले, हे मात्र हा मध्ये पहिल्यांदा कोण होता, हा प्रायमरी ओसाइट होता, त्याच्याभोवती हे लेअर तयार झाले. देन हे जे आहेत ते इथे एक लेअर दिसला आपल्याला. देन बाहेरच्या बाजूला इथे खूप सारे लेअर तयार झाले आणि प्लस इथे मध्ये कॅव्हिटी तयार व्हायला स्टार्ट झाली. आता हे रफ स्ट्रक्चर पाहतोय, डिटेल स्ट्रक्चर आपण याच्या अगोदरच्या हिस्टोलॉजी ऑफ ओव्हरीच्या पार्टमध्ये पाहिलं. इथे मध्ये कॅव्हिटीज तयार झाल्या, अँट्रम नाव दिलं होतं आपण त्याला. टर्शरीपासून हे कुठे गेलं, मग मेच्युअरकडे गेलं. मेच्युअरकडे जेव्हा गेलं तेव्हा मात्र हा सगळा पार्ट एका सेंटरला इथे करोना रेडिएटा सेल्स होत्या, झोना पेलिसिडा लेअरनी त्यांना सिक्रेट केलं होतं. आणि त्याच्या बाहेर मात्र आपल्याला जो लेअर दिसला होता, सर्वात बाहेर जो होता त्याला आपण नाव दिलं होतं थिका एक्सटर्ना. त्याच्या आतमधला जो लेअर होता तो होता थिका इंटर्ना. देन मेम्ब्रेना ग्रॅन्युलोसा पार्ट इज गेट डिवायडेड इंटू द टू पार्ट. त्याच्यामध्ये आपल्याला ह्याच्या भोवती एक लेअर दिसला होता आणि प्लस इथे हे अशा पद्धतीने स्टॉक लाईक स्ट्रक्चर दिसलं होतं, जम हिल वगैरे नाव दिलं होतं आपण त्याला. आता काय होतं, ही झाली आपली स्ट्रक्चर ऑफ ग्राफिन फॉलिकल. जेव्हा ओव्ह्युलेशन स्टार्ट होतं म्हणजे आता कोण त्याला कंट्रोल करणार आहे, ल्युटिनायझिंग हार्मोन. सो इथे मात्र आता हा जो काय आहे oocyte, हा कोणता झाला, सेकंडरी oocyte. सो दिस सेकंडरी oocyte म्हणजे आता हा जो काही मॅच्युअर फॉलिकल आहे इट स्टार्ट टू ब्रस्ट आउट. हा काय होतोय, बस्ट व्हायला स्टार्ट होतोय. जेव्हा हे असे पूर्ण रप्चर होतील, रप्चर झाल्यानंतर ह्याच्यामधला हा जो काही सेकंडरी फॉलिकल आहे, सेकंडरी oocyte सॉरी, हा काय झाला, बॉडीच्या बाहेर रिलीज झाला आणि हा जो काही रिमेनिंग पार्ट होता, आता आपण याला रफली कन्सिडर केले, इट इज येलो बॉडी. अँड दिस येलो बॉडी इज टेक्निकली गेट टर्म्ड ॲज कॉर्पस ल्युटियम. देन इट फर्दर गेट कन्वर्टेड इन टू द, हे अशा टाईपमध्ये होत्या, हे असे छोटेसे. मग हा कशामध्ये गेला, व्हाईट स्कार किंवा व्हाईट बॉडी म्हणतात याला, म्हटलं आता कॉर्पस ॲल्बिकन्स. अँड देन इट फर्दर गेट एक्सपेल आउट ड्युरिंग द मेन्स्ट्रुअल सायकल. हे अशा टाईपची जी डेव्हलपमेंट आहे ग्राफिन फॉलिकलबद्दल, हे रेग्युलेशन कोण करतं, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. ओव्ह्युलेशन जेव्हा 14 डेपासून स्टार्ट झालं, पुढे कॉर्पस ल्युटियम, कॉर्पस ल्युटियमपासून कॉर्पस ॲल्बिकन्स अँड देन फर्दर त्यांना रेग्युलेट कोण करतं आहे, ल्युटिनायझिंग हार्मोन. हे
फिमेल बॉडीमध्ये होत आहे, म्हणजेच त्या मॅच्युअर आहेत. रॅदर इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनमुळे त्यांच्यामध्ये आपल्याला हे ओव्ह्युलेशन स्टार्ट झालेलं दिसून येतं. हा टॉपिक पाहिला आपण हार्मोनल कंट्रोलबद्दल. आता बोलणार आहोत आपण त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्सबद्दल. काय आहेत कॅरेक्टरिस्टिक, पटकन इथे कन्सिडर करूया. दॅट मीन्स आपला आजचा टॉपिक फिनिश. आता हे पहिले होते कॅरेक्टरिस्टिक्स इन मेल अँड हिअर वी आर गोइंग टू कन्सिडर सम कॅरेक्टरिस्टिक्स इन फीमेल बॉडी. स्टार्ट करूयात आपण. बर, सर्वात पहिल्यांदा ह्यांचा पिरियड काय आहे प्युबरिटीचा. द पिरियड इज गेट स्टार्ट फ्रॉम 11 to 13 or 14 इयर्स किंवा 9 पासून पण कन्सिडर करतात. अर्ली येतो थोडा. आता याच्यामध्ये त्यांच्या बॉडीमध्ये हे असे हार्मोन सिक्रेट व्हायला स्टार्ट होतात, इस्ट्रोजेन प्रोजेस्टेरॉन. इट फर्दर लीड फॉर दी स्टार्ट ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. म्हणजे सर्वात महत्त्वाची पहिली जर कोणती कॅरेक्टरिस्टिक असेल ती म्हणजे यांच्यामध्ये काय दिसतं, मेन्स्ट्रुअल सायकल. ह्या मेन्स्ट्रुअल सायकललाच मेनार्क असंही म्हटलं जातं. जेव्हा फिमेल ही मंथली एका सायकल थ्रू जाते, आयदर इट गेट नोन ॲज ऑर टर्म्ड ॲज मेनार्क ऑर कॉमनली वी यूज टू से इट्स अ मेन्स्ट्रुअल सायकल. सेकंड थिंगबद्दल बोलणार, जे आपण इथे सांगितलं होतं ते ओव्ह्युलेशन इज गेट स्टार्ट. ओव्ह्युलेशन स्टार्ट्स. आता हे सगळं आपण पहिल्यांदा प्रायमरी कॅरेक्टरिस्टिक्स पाहतोय. अगदी प्रायमरी बेसिसवरती काय येतात तर हे जे फिमेल गॅमेट असेल ह्यांना कसं प्रोड्यूस करतायत. फर्स्ट ऑफ ऑल दॅट मेन्स्ट्रुअल सायकल विल गेट स्टार्ट, देन द ओव्ह्युलेशन, स्पेसिफिक ओव्ह्युलेशन पिरियड इज देअर. सो अकॉर्डिंगली ओव्ह्युलेशन स्टार्ट व्हायला सुरुवात होते. आता जाऊयात आपण आपले जे सेकंडरी असेल ते. बिफोर दॅट लेट मी टेल यू वन थिंग. जसा मेनार्क असतो म्हणजेच मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट होण्याचा पिरियड असतो, हा 11 असेल, 12 असेल, 13 असेल, वेगवेगळ्या फिमेल बॉडीमध्ये किंवा फिमेल्समध्ये आपल्याला हा वेगवेगळा दिसून येतो. इन द सेम मॅनर देर इज अ पिरियड or there is an age, at that specific age this menstrual cycle gets stops and this it get termed as menopause. Menopause. पॉज माहिती आपल्याला, आपण पॉज करतो, थांबतो. सेम वेमध्ये मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट होते मेनार्क, मेन्स्ट्रुअल सायकल स्टॉप होते मेनोपॉज. हे कॅरेक्टरिस्टिकमध्ये नाही आहे, हे आपल्याला ॲक्च्युली पुढे मेन्शन करायचं आहे. ठीक आहे. ओव्ह्युलेशनसुद्धा काय झालं, स्टार्ट झाला. देन आपण पाहणार आहोत बऱ्याचशा फिमेलमध्ये सेकंडरी कॅरेक्टरिस्टिककडे चालू आपण. वाइडनिंग ऑफ पेल्विक region. Again, the widening of pelvic region again plays the important role if that female conceives. जर सपोज इन्सेमिनेशन झालं म्हणजेच फर्टिलायझेशन कन्फर्म झालं, मीन्स वॉट, तो जो काही डेव्हलपिंग फीचर्स असेल त्याला युटरसच्या वॉलमध्ये अगदी इझिली ॲकोमोडेट होऊन फर्दर ग्रोथसाठी फिमेलचा पेल्विक रिजन हा वाईड होताना दिसून येतो. देन सेकंडरी कॅरेक्टरिस्टिकमध्ये आपण पाहिला देर इज अ डेव्हलपमेंट ऑफ मॅमरी ग्लँड्स. डेव्हलपमेंट ऑफ मॅमरी ग्लँड्स. मग मॅमरी ग्लँड्समध्ये आपण पाहिले होते ब्रेस्टची डेव्हलपमेंट होताना दिसून येते. हार्मोन कोणते कोणते आहेत त्यांचीही आपण लिस्ट केली होती. त्याच्यानंतर आपण पाहिले होते फिमेल बॉडीमध्ये ॲक्युम्युलेशन ऑफ फॅट. ॲक्युम्युलेशन ऑफ फॅट्स मेनली इन थाय ॲज वेल ॲज द हिप रिजन. आणि अशा पद्धतीने हे जे काही चेंजेस आहेत हे आपल्याला दिसतात किंवा ह्या सर्टन कॅरेक्टरिस्टिक्स दिसतात आपल्याला फिमेलमध्ये, ह्या कॅरेक्टरिस्टिक्स दिसतात मेलमध्ये. आणि यांच्या हार्मोनल कंट्रोलसाठी मेलमध्ये आपण 2 मेजर पाहिले होते. FSH फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, ICSH इंटरस्टिशियल सेल स्टिम्युलेटिंग हार्मोन. त्याच्यानंतर आपण पाहिले होते फिमेलमध्ये होते हे फॉलिकल स्टिम्युलेटिंग आणि ल्युटेनायझिंग हार्मोन. आता ह्यांच्याच बरोबर गोनॅडोट्रॉफिक हार्मोन जो बेसिकली आपल्याला दोन्हीही पार्टवरती डेव्हलप होताना दिसून येतो, त्याच्याबद्दल थोडंसं बोलूयात आपण. जो गोनॅडोट्रॉफिक हार्मोन आहे तो बेसिकली तो रेग्युलेट करतो. नावावरून लक्षात आलं असेल तुम्हाला GH हार्मोन पण म्हणतात, याचाही उल्लेख तुम्हाला बऱ्याच ठिकाणी
मेन्शन केलेलं दिसून येईल. गोनॅडोट्रॉफिक हार्मोन आहेत जे गोनाड्स आहेत म्हणजे जे गॅमेट्स प्रोड्यूस करणाऱ्या ज्या ग्लँड असतात त्याच्यावरती त्यांचा इम्पॅक्ट होताना दिसून येतो. मग ते इस्ट्रोजेन असेल, प्रोजेस्टिरॉन असेल, अँड्रोजेन असेल त्याच्यावरती ह्यांचं कंट्रोलेशन असतं. आणि ह्या गोनॅडोट्रॉफिक हार्मोनला कोण कंट्रोल करतं तर आपल्या ब्रेनमध्ये पी साईजची पिट्युटरी ग्लँड असते आणि हायपोथॅलॅमसचं पार्ट आहेत, हे दोन रेग्युलेट करतात. पिट्युटरी ग्लँड अँड दी हायपोथॅलॅमस हे रेग्युलेट करतात गोनॅडोट्रॉफिक हार्मोनला. आणि हा जो गोनॅडोट्रॉफिक हार्मोन आहे हा फर्दर सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक्ससाठी किंवा फर्दर त्यांचे जे चेंजेस आहेत म्हणजे हार्मोनल कंट्रोल अँड दी प्युबरिटीच्या एजमध्ये दिसून येणारे कॅरेक्टरिस्टिक ह्या सर्वांवरती कंट्रोलेशन दिसून येतं. It is all about the hormonal control and sexual characteristic in male as well as in female. In our next lecture, we will take up menstrual cycle in detail. Thank you.